आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्यांचं अर्धशतक। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला 2 व्यक्तींकडून 160 जागा निवडून देण्याची ऑफर, शरद पवार यांचा मोठा दावा। ऑफर दिलेल्या दोघांची गाठ आपण राहुल गांधींसोबत घालून दिली, मात्र आपण यामध्ये पडायला नको असा आपला आणि राहुल गांधी यांचा निर्णय होता, शरद पवार यांचं वक्तव्य। शरद पवार यांच्या दाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दुजोरा, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ऑफर दिल्याचा शरद पवार यांनी दावा केला होता। राहुल गांधी यांच्या भेटीचा हा परिणाम, राहुल गांधी रोज कपोलकल्पित कहाण्या सांगत आहेत, तशीच अवस्था पवारांची सुद्धा झाली आहे का, मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। राहुल गांधी यांच्या आरोपांच्या संदर्भात सखोल चौकशी व्हायला हवी, आम्हाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, राहुल गांधी यांनी केलेल्या मतदार यादीच्या आरोपांवरून शरद पवार यांची प्रतिक्रिया। आजपासून ओबीसींसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा, शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रेला नागपूरमधून सुरुवात, पवारांकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। राज्यभरामधील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन चौकशी केली जाईल, वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाणार आहे। खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर हे सोमवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल। मुंबईच्या भाईंदर पश्चिम इथल्या गांधीनगर झोपडपट्टीचा पत्ता हा बांगलादेश झोपडपट्टी या नावानं नोंद आहे। एफआयआर लिहित असताना संबंधित पोलिसांकडून बांगलादेश झोपडपट्टी असा उल्लेख, तर तक्रारदाराने झोपडपट्टीचं नाव सांगितल्याचं पोलिसांची माहिती। मुंबईच्या दादर इथला कबूतरखाना बंद झाल्याच्या नंतर आता गाडीच्या छतावरती कबुतरांसाठी खाद्य, कोर्टाच्या निर्णयानंतर कबूतरखाने बंद करण्यात आले, महानगरपालिकेकडून कबुतरांना खाद्य टाकायला मनाई। वरळी बीडीडी चाळीमधील 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा रहिवाशांना 14 ऑगस्टला मिळेल, माटुंग्यामधील यशवंत नाट्य मंदिर इथे हा सोहळा पार पडेल। रामोजीला उड्डाणपुलावरती 2 स्पेअरमधलं अंतर वाढल्यामुळे चिंता वाढली आहे। पश्चिम नागपूर आणि पूर्व नागपूर तसंच रेल्वे स्टेशन आणि सीए रोडला जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपूल आहे। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी हे उद्या हिरवा झेंडा दाखवतील, तर 14 ऑगस्टपासून ही रेल्वेची सेवा सुरू होईल। यातील तिकिटांची किंमत 1,500 ते 3,000 रुपये असण्याची शक्यता आहे। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला वर्ध्यामध्ये सुद्धा थांबा, माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नांना यश, पंतप्रधान मोदी उद्या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवतील। भारतीय रेल्वेच्या मालवाहू गाडीचा विक्रम 4.5 किलोमीटर लांबीची रुद्रास्त्र मालवाहू गाडी ही यशस्वीपणे धावली। रुद्रास्त्र मालवाहू गाडीला 354 वॅगन आणि 7 इंजिन्स आहेत, 5 तासामध्ये 200 किलोमीटरचं अंतर कापण्यात आलंय। विधानभवनच्या स्थानकामधून थेट मंत्रालयामध्ये जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भूमिगत मार्गाच्या कामाला पुन्हा एकदा मुदतवाढ, डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या हालचाली। मध्य रेल्वेवरच्या कल्याण अंबरनाथ बदलापूरच्या दरम्यान रात्रकालीन ब्लॉक आहे, अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा बंद राहील, शनिवारी रात्री 12:10 ते रविवारी सकाळी 6:55 ब्लॉक आहे। पश्चिम रेल्वेवरती रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे, सांताक्रूज ते माहीम या स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल, शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेवरती तिकीट तपासणीसांची कमतरता असल्यामुळे त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिकीट बुकिंग क्लर्कचा वापर केला जाणार आणि यासाठी निविदा जारी। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईवरून कोकणामध्ये जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद असा पर्याय उपलब्ध होणार आहे। मुंबई विजयदुर्ग देवगड सिंधुदुर्ग रोरो सेवा ही गणेश चतुर्थीच्या पूर्वी 2 ते 3 दिवस आधी सुरू करण्याचा महाराष्ट्र सागरी मंडळाचा निर्णय। सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची वाढ झाली आहे, सोनं प्रति तोळा 1,03,420 रुपयांवर, चांदीच्या दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो 1,15,000 रुपयांपर्यंत गेलेली आहे। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी राज्य महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी, हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा महिला आयोगाचा आरोप आहे।
सोलापूरमधील शरणू हांडेचं अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणामध्ये आणखी 2 संशयितांना अटक झाली आहे। दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, आरोपींची एकूण संख्या 6 वरती पोहोचली आहे। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। अण्णाच्या विरोधामध्ये पोस्ट करणार नाही, आपली चूक झाली अशा प्रकारे या तरुणाला माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्याला अटक झाली आहे। अमरावतीच्या गुन्हे शाखा युनिट 2 ची मोठी कारवाई। ठाण्यामधल्या मुंब्रा शहरामध्ये रिक्षा चालकाला बेदम मारहाण, 4 ते 5 जण मारत असतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये अद्याप कोणतीही तक्रार नाही। पंतप्रधान मोदी यांनी आज रक्षाबंधन साजरं केलंय। दिल्लीमधल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन त्यांनी मुलांसोबत हे रक्षाबंधन साजरं केलं। राज ठाकरे यांच्या घरी रक्षाबंधन, जयवंती देशपांडे यांनी राज ठाकरे यांना राखी बांधली आहे। तसंच राज ठाकरे यांचे मित्र नयन शहा यांच्या पत्नी हेतल शहा यांनी सुद्धा राज ठाकरे यांना राखी बांधली आहे। राखी पौर्णिमेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबामधल्या महिलांनी राखी बांधली आहे। यावेळेला कर्जमाफी करून आत्महत्या थांबवा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। साताऱ्यामध्ये मैत्री फाउंडेशनच्या वतीनं कारागृहामध्ये रक्षाबंधन साजरं, महिलांनी एकत्र येऊन कारागृहामधल्या बंदीवानांना राख्या बांधल्या। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीसोबत रक्षाबंधन। यावेळेला उपस्थित महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे मुखवटे लावलेल्या व्यक्तींना काळी राखी बांधून सरकारचा निषेध केलाय। रक्षाबंधनाच्या निमित्ताने आत्महत्या केलेल्या 6 लाख शेतकऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रहारनं आंदोलन केलं। अमरावतीच्या चांदूर बाजार आणि परतवाडामध्ये विधवा महिलांनी काळी राखी बांधून शेतमालाला हमी भाव आणि कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे। ठाण्यामध्ये भारत विकास परिषदेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसोबत अनोखं रक्षाबंधन। तृतीयपंथीयांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं यासाठी हे अनोखं रक्षाबंधन पार पडलं। बुलडाण्याच्या चिखलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अंबाशी गावामध्ये पाणी शिरल्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे धान्य आणि वस्तूंचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। बीडच्या माजलगाव, वडवणी आणि धारूरमध्ये पावसाची हजेरी। गोदावरी आणि सरस्वती नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली। शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे कपाशीचं पीक सध्या धोक्यात आलंय। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलडाण्यामध्ये मुसळधार पाऊस, नदी आणि ओढ्यांना पूर आलाय, पिकं सुद्धा पाण्याखाली। जहागीर ते सिंदखेडे राजा हा मार्ग सध्या बंद आहे। सोलापूर शहरामध्ये सुद्धा सध्या तुफान पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे सोलापूरकर सध्या सुखावले आहेत। नांदेडमधल्या हदगावच्या आमगव्हाण इथे ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं। आमगव्हाण ते शेंबाळ पिंपरी हा मार्ग सध्या बंद आहे। वाशिमच्या मानोरामधील सिंचन तलावाची भिंत सध्या दोन्ही बाजूंनी खचली, त्यामुळे शेती धोक्यात आली आहे। तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी। अकोला शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची तुफान हजेरी। वाऱ्यामुळे रेल्वे स्टेशनच्या परिसरामधला मंडप कोसळला, तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे तापमानामध्ये वाढ झाली होती। यवतमाळच्या पुसदमध्ये मुसळधार पाऊस झालाय। अधरपूस प्रकल्पाचे 8 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडले। पूस नदीपात्रामध्ये 216 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। नदी आणि नाले ओसंडून वाहत असल्याचं चित्र आहे। त्यासोबतच शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलंय। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूरमध्ये अनोखा उपक्रम। ज्या व्यक्तीचं नाव इम्तियाज आहे त्याला 500 रुपयांचं पेट्रोल मोफत। तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त राहील। ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी। कुंभमेळ्याच्या धर्तीवरती गर्दीचं नियोजन। गडचिरोलीमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह। शेकडो आदिवासी बांधवांचा मिरवणुकीमध्ये सहभाग। पारंपरिक रेला आणि ढिमसा नृत्यावरती त्यांनी ठेका धरलाय। उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये अडकलेले महाराष्ट्रामधले पर्यटक हे राज्यामध्ये लवकरच परत येणार आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। उत्तर काशीमध्ये पावसामुळे अडकलेल्या महाराष्ट्रामधल्या 172 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय। पाकिस्तानचा दहशतवादी तळ हा उद्ध्वस्त। संपूर्ण ऑपरेशनमध्ये S-400 मिसाईल ठरले गेम चेंजर।
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान. मुईचा बहलपूर हवाई तळ सुद्धा उद्ध्वस्त करण्यात यश आलं. कुलगाममध्ये 9व्या दिवशी सुद्धा सध्या चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 2 जवान शहीद झाले, 11 जवान जखमी झाले, तर एका दहशतवाद्याचा खात्मा. 2020 ते 2024 या 4 वर्षांमध्ये कॅनडामध्ये राहणाऱ्या एकूण 1203 भारतीयांचा मृत्यू झालाय. विदेश राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी राज्यसभेमध्ये लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिलेली आहे. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची 15 ऑगस्टला भेट घेण्याचं सांगितलंय. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून या संदर्भातली माहिती दिली आहे.